हॅलो वॉरियर्स, आयोगाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि आयोगाने हे जाहीर केलेलं आहे की गट क संयुक्त सेवापूर्व परीक्षा जी आहे ती आता ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. म्हणजे ऑनलाईन परीक्षेवरून जो काही गोंधळ होता तो तरी तुर्तास आता मिटलेला आहे. पण आयोगाने या नोटिफिकेशनमध्ये एक गोष्ट मेन्शन केलेली आहे की उमेदवारांकडून होत असलेली मागणी आणि उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन म्हणजेच CBT संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने जी परीक्षा घेण्याचा निर्णय होता तो जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. याचाच अर्थ 2027च्या जुलै मंथच्या अखेरी आयोग कदाचित पुन्हा एकदा ऑनलाईन एक्झामबद्दलचं नोटिफिकेशन काढू शकतो. पण जे लोक 2026ची पूर्वपरीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मात्र ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे ती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जर परीक्षा झाली तर ती परीक्षा 27 सप्टेंबर 2026ला होणार होती. त्याऐवजी आता हीच परीक्षा 25 ऑक्टोबर 2026ला होणार आहे. म्हणजेच ग्रुप Cची पूर्वपरीक्षा जी आहे तिची तारीख असेल 25 ऑक्टोबर 2026 आणि ग्रुप Cची जी मुख्य परीक्षा होईल ती होईल 27 डिसेंबर 2026ला. याचाच अर्थ आता परीक्षा तर ऑफलाईन होणार आहे पण परीक्षेची डेट जवळपास 1 महिन्यानी पुढे गेलेली आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा 2026ची परीक्षा जी आहे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ती ऑफलाईन पद्धतीने होती आहे. बट 2027चं जेव्हा नोटिफिकेशन येईल किंवा जुलै 2027 नंतर एक्झाम होतील त्याच्याबद्दल आपण तुर्तास सांगू शकत नाही. याच्यासोबत आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो आता 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे जर तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही 31 जुलैपर्यंत ग्रुप Cचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. ठीक आहे, तर एकूणच या निर्णयाचं स्वागत आहे. पण पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही पाहाव्या लागतील. पण ज्यांनी या एक्झामसाठी म्हणजे ही एक्झाम ऑफलाईन व्हावी किंवा या परीक्षेसाठी एकूणच या आयोगाच्या निर्णयासाठी एवढे सगळे प्रयत्न केलेत आणि जे विद्यार्थी आत्तापर्यंत केवळ या कारणामुळे कॉन्सन्ट्रेशन करू शकत नव्हते त्यांच्यासाठी पुढची दिशा स्पष्ट आहे. आणि अर्थातच आता जर ऑफलाईन पद्धतीने प्रचलित पद्धतीने ही परीक्षा होती तर ऑफलाईन पद्धतीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत आणि जेवढी तयारी करणं आपल्याला गरजेचं आहे त्या तयारीवरती आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण जर पुढे आयोगाने अगेन हेच बदल आणले तर अर्थातच परत आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल. आणि त्यामुळे जर ही संधी तुमच्या हातात आहे तर या संधीचं सोनं करा आणि याच परीक्षेमध्ये पास होऊन पुढे निघण्याची तयारी तुम्ही ठेवायला पाहिजे. ठीक आहे, सो ऑलरेडी मी तुमच्यासोबत पॉलिटीचा, जॉग्रफीचा, सायन्सचा स्टडी प्लॅन जो आहे तो शेअर केलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि त्याच्यानुसार तुमचा स्टडीचा जो पूर्ण जे तुमचं टाईमटेबल आहे ते सेट करा आणि त्याच्यानुसार फॉलो करायला सुरुवात करा. आता जवळपास 100 दिवस तुमच्या हातात आहेत. 100 दिवसांमध्ये तुम्ही भरपूर तयारी करू शकता आणि ही एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे, सो तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांना इकॉनॉमिक्स हिस्ट्रीचं सुद्धा प्लॅनिंग हवं होतं त्यांच्यासाठी लवकरच तोही व्हिडिओ येतो आहे. आणि करंट अफेअर्ससाठी नेमकी कुठली स्ट्रॅटेजी आता फॉलो करायची कारण आयोगाचा ट्रेंड बदलतो आहे करंट अफेअर्सच्या बाबतीत तर त्याबद्दलचं लेक्चरसुद्धा मी लवकरच घेणार आहे. तुर्तास तरी आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत आहे आणि आता आपल्या तयारीला बाकी कुठलीही द्विधा मनस्थिती जी आहे त्याच्यामध्ये न अडकता आपण पूर्णपणे फुल फोकसने आपला अभ्यास करू शकतो. ठीक आहे, सो खूप खूप शुभेच्छा आणि छान तयारी करा. थँक्यू.